आज मी एक तुम्हाला प्रश्न विचारते. जर तुम्हाला एखादी गोष्ट स्टार्ट करायची, एखादी गोष्ट करायची, जर आजपासून जगामध्ये कोणच व्यक्ती तुमच्याबद्दल मत देणार नसेल, तुमच्यावर कोणी हसणार नसेल, तुमची कोणी टीका करणार नसेल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय वेगळं कराल? तर 2 मिनिट पॉज घ्या आणि विचार करून मला सांगा की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय वेगळं कराल? जर कोणाचंही तुमच्यावर मत लादलेलं नसेल, कोणी तुम्हाला टीका करणार नाही, हसणार नाही, तर तुम्ही नक्की काय वेगळं कराल? कदाचित तुम्ही तुमचं एखादं स्वप्न पूर्ण कराल, एखादा बिझनेस स्टार्ट कराल, एखादी नोकरी कराल, तर तुम्ही नक्की काय कराल? मग माझा एकच प्रश्न आहे, तुम्हाला अपयशाची भीती आहे का लोकांची? तर आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. आपण लोकांचा किती विचार करतो याबद्दल एक छोटीशी स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करते. कुठेतरी लोकांमुळं आपण आपल्यातील टॅलेंट विसरून जातो किंवा लोक काय म्हणतील या भीतीने आपण आपल्यातलं टॅलेंट बाहेर काढत नाही. तर या रिलेटेड एक मी छोटीशी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करते. तर 2 शेजारी असतात. एक असतो जो पहिला शेजारी असतो, त्याला चित्रकला खूप आवडत असे, तो खूप छान चित्र काढत असे. पण लोक काय म्हणतील या भीतीने तो कधीच कोणासमोर चित्र काढायचा नाही. जेव्हा एकटा असेल तेव्हा चित्र काढायचं आणि कोणाला तोही दाखवतही नव्हता. आणि त्याची चित्रकला खरंच खूप सुंदर होती. आणि एक दुसरा शेजारी असतो, त्याला चित्र काढायला येत नव्हतं. तो शिकतो, चित्र काढणं शिकतो. सुरुवातीला लोकांनी टीका केली, त्याला बोलले, त्याला खूप नावं ठेवली, पण तो थांबला नाही. तो चित्र काढत गेला आणि त्याने त्याचं ते टॅलेंट स्किल ते इम्प्रूव्ह केलं. त्याच्यामध्ये खूप छान तोही नंतर चित्र काढू लागला. पण ते लोकांच्या बोलण्यामुळे थांबला नाही. तर पहिला असतो, काही वर्ष जातात, उलटून जातात. जर जो पहिला शेजारी असतो तो अजूनही विचारात असतो की मी माझं चित्र लोकांना दाखवू का नाही. तो विचारांच्याच गुंततेमध्ये लोकांचा विचार करत गुंतलेला असतो. पण दुसरा चित्रकार या उलट, तो प्रदर्शनात चित्रकार आहे, तो प्रदर्शनात झळकत असतो. त्याची चित्र हे प्रदर्शनात लावलेली असतात. सो विचार म्हणजे इथे ह्या गोष्टीवरून आपल्याला समजतंय की आपण लोकांना किती महत्त्व देतोय स्वतःपेक्षा, की आपण आपलं टॅलेंटसुद्धा विसरून जातोय लोकांसमोर दाखवायला. ठीक आहे. सो यातूनच कळेल की आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःपेक्षा दुसऱ्यांना किती इम्पॉर्टन्स देतोय. तर आपण आता या मागची सायकोलॉजी म्हणूयात किंवा आपल्या मनातील विचार कसे असतात लोकांबद्दल, आपण का लोकांचा एवढा विचार करतो याबद्दल जाणून घेऊया. आपण लोकांना एवढं महत्त्व का देतो? तर आपल्या मेंदूला अशी सवय झाली की आपल्या मेंदूला आपल्याला स्वीकारले जाण्याची गरज वाटते. तर हजारो वर्षापूर्वी काय होतं की सर्व माणसं एकत्र राहायची, समूहाने राहायची. त्यामुळे कोणी वेगळं वागलं म्हणजे त्यांना समूहातून त्यांना बाहेर गेल्यासारखं वाटतं. पण काय झालं की त्यांना समूहात राहायची, त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडायचा की लोक काय म्हणतील, राईट. तर आत्ता गोष्ट वेगळी आहे ना. आता आपण समूहामध्ये राहतो, पण प्रत्येकाचा आता इंडिव्हिज्युअल लाईफ आहे. काळ बदलला. जर प्रत्येकजण स्वतःचं आयुष्य, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. आधीच्या काळामध्ये हजारो वर्षापूर्वी सगळं समूहाने व्हायचं, एकत्र व्हायचं, सगळे एकत्र राहायचे. त्यामुळे तेव्हा लोक काय म्हणतील ही मेंटॅलिटी म्हणजे तयार झाली होती की दुसरे काय विचार करतील. आताही आपण म्हणजे तीच मेंटॅलिटी घेऊन आपण पुढं आलो आहे की लोक काय म्हणतील. त्यामुळे आपण काहीही चालू करण्याआधी, काहीही करण्याआधी लोक काय म्हणतील हा पहिल्यांदा विचार करतो. तर हे आपल्याकडे म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलं आहे की आपण लोक काय म्हणतील. तर आपण समूहात राहत होतो, त्यामुळे मग समूहाचा विचार करायचो. त्यानुसार आपण लोक काय म्हणतील म्हणजे आपल्या मेंदूला त्याची सवय झाली आहे. त्या गोष्टी आपण पुढे घेऊन आलेलो आहोत. तर रिअल लाईफ एक्झाम्पल मी तुम्हाला काही सांगते की आपण लोकांचा विचार किती करतो. सपोज एखाद्याला स्टेजवर बोलायचं आहे, पण तो का उठत नाही माहिती आहे स्टेजवर बोलायला? लोक काय म्हणतील, माझा एक शब्द जरी मी चुकीचा बोललो तर लोक मला हसतील. आपण या विचाराने स्टेजवर बोलायला जात नाही, राईट. एखाद्याला बिझनेस चालू करायचा आहे, पण जॉब सोडत नाही का? जर बिझनेस नाही चालला तर जॉब पण सोडल्यावर मला नातेवाईक काय म्हणतील. सपोज एखादा इन्फ्लुएन्सर आहे, त्याला व्ह्यूज कमी येतात म्हणून तो चॅनलही बंद करून टाकतो किंवा एखाद्या म्हणजे त्याने पोस्ट करणंही बंद करून टाकतो. का? लोक काय म्हणतील. अरे पण आपण या लोकांचा एवढा विचार करतोय का? आता आपलं स्वतःचं आयुष्य आहे, स्वतः आपण आपल्यावरती फोकस करायला हवा. तर या रिलेटेडच
म्हणजे माझं मत काय आहे की आता आपलं आयुष्य आहे, आपण लोकांचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार केला पाहिजे. कारण की असं बोलतात ना की लोक काय, आपण चांगलं केलं वाईट केलं तरी लोक हे नावं ठेवणारच आहेत. एखाद्याला यश मिळालं, जेव्हा त्याचा संघर्षाचा काळ होता तेव्हा त्याला कोणीही साथ देत नाही, पण एकदा यश मिळाल्यानंतर बोलतात की हां मला माहीत होतं हा म्हणजे ह्याला यश मिळणार आहे. सो काही म्हणजे एखाद्याच्या वाईटात सुद्धा लोक बोलतात आणि एखाद्याचं चांगलं झाले तरी बोलतात. सो लोकांचा जास्त विचार करायचा नाही. तुम्हाला जे पटतं, तुम्हाला जे योग्य वाटतंय त्याच्यावरती तुम्ही म्हणजे वर्क करू शकता. तर आता आपण काही एक्झाम्पल्स पाहिले रिअल लाईफ. मी तुम्हाला सायकोलॉजी पण सांगितली की आपण म्हणजे मागून म्हणजे हा विचार का करतो, की आपण जास्त लोकांचा विचार का करतोय. तर आपण काही प्रॅक्टिकल स्टेप्स पाहूयात की आपण या गोष्टीतून कसं बाहेर पडायचं आहे. तर चला मग पाहूयात प्रॅक्टिकल स्टेप्स की लोक काय म्हणतील या विचारातून बाहेर कसं पडायचं आहे. फर्स्ट स्वतःला विचारा की 5 वर्षानंतर मला लोकांच्या बोलण्याचा फरक पडणार आहे का, किंवा आज जे लोक बोलतात ते 5 वर्षानंतर असणार आहे का. स्वतःला विचारा की 5 वर्षानंतर मी जे जगतोय ते हे लोक जगणार आहेत का. जर याचं उत्तर नाही असेल तर प्लीज लोकांचा विचार करू नका, कारण की तुमचं आयुष्य हे तुम्हाला जगायचे. 5 वर्षांनी जे तुम्ही जगताय ते लोक जगणार आहेत का, किंवा ते त्यांनी अनुभवलं आहे का, नाही ना. मग तुम्ही स्वतःला निवडा. दुसरं, रोज एक छोटं पाऊल उचला. कारण की असं बोलतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, तसं थोडं थोडं म्हणजे तुमच्यामध्ये धैर्य आणा, म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काही छोट्या छोट्या गोष्टी करा की रोज एक छोटे छोटे पाऊल उचला, जेणेकरून तुमच्यात आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस करू शकाल, ना की लोकांवर. थर्ड, तुम्ही निगेटिव्ह ओपिनियन म्हणजे लोकांची निगेटिव्ह मतं किंवा जो कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम त्याच्यावरती यातला फरक ओळखा की लोक कसे बोलतात. तुम्हाला कशावरती फोकस करायचा आहे, यातून तुम्हाला समजेल की निगेटिव्ह ओपिनियनवर फोकस करायचं आहे की नक्की कशावरती करायचं आहे. तुम्ही स्वतःला ओळखा. खरं तर लोकांचा विचार करू नका. लोकांचे निगेटिव्ह ओपिनियन असले किंवा पॉझिटिव्ह असले तरी ते आपल्या लाईफवर इम्पॅक्ट करतात, माहिती आहे मला. पण आपल्याला आधी स्वतःला चूज करायचं आहे. तो स्वतःला आधी चूज करा. आणि असं काहीतरी आपण फोर्थ एक गोष्ट करू शकतो की काहीतरी रोज एक ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतं आहे तर ती गोष्ट करायला सुरुवात करा. यातून तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल. मी असं म्हणत नाही काहीतरी चुकीची गोष्ट करा, पण अशी गोष्ट करा की जी तुम्हाला करायची आहे आणि तुम्हाला असं वाटतं की लोक त्या गोष्टीबद्दल म्हणजे मला वाईट बोलतील, पण ते काही लोक करतात, पण मला त्याबद्दल वाईट बोलते किंवा तुमच्या मनामध्ये लोकांबद्दल भीती आहे, तर ती गोष्ट करायला सुरुवात करा. एखादं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊयात. तर काही मुली असतात की त्यांना मेकअप करायला आवडत नाही. असं वाटतं की नाही, मी लिपस्टिक लावली तर बाकीचे लोक काय म्हणतील. बघा ही मुलगी कशी, म्हणजे हे गावाकडचं सांगते. गावाकडे असं वातावरण असतं की कोणी म्हणजे थोडं जास्त असं बोलतात की नट्टाबट्टा. कोणी जास्त नट्टाबट्टा केला की बोलतात की ह्या मुलीने असं केलं, ह्या मुलीने एवढं केलं, हिने कसलं लावलं होतं, असं तसं म्हणजे डिस्कशन चालतं लोकांचं. सो या भीतीने आहे ना काही जण नाहीत करत या गोष्टी. सो छोटंसं काहीतरी अनकम्फर्टेबल पाऊल उचला, जेणेकरून तुमच्यात कॉन्फिडन्स येईल. तुम्ही जास्त ग्रूमिंग करून राहू शकाल. अशा काही गोष्टी निवडा. तर आणि फिफ्थ, तुम्ही एक गोष्ट करू शकता की स्वतःला निवडा. स्वतःलाच एक प्रश्न विचारा, लोकांचं मत महत्त्वाचं आहे का मी महत्त्वाचं आहे. कारण की काय होतं, त्याला एक आठवण करून द्या की लोक काय म्हणतील याच्यापेक्षा, कारण लोक तुमचं आयुष्य जगणार नाही आहेत. 5 वर्षांनी जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं आहे. म्हणजे लोकांच्या आयुष्यावर तुम्ही जर लोकांचं ऐकत बसला तर तुमच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे, ना की लोकांच्या. सो स्वतःला आठवण करू द्या, कारण मी लोकांचं लक्षात घेत बसलो तर मी माझ्या आयुष्यावर फोकस करू शकणार नाही आहे, कारण की फरक हा माझ्या आयुष्यात होणार आहे, ना की लोकांच्या. सो स्वतःला आठवण करू. लक्षात ठेवा की लोक काय करत नाही, कारण तुमच्या निर्णयांचं म्हणजे तुमच्या निर्णय जो तुम्ही घेणार आहे त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे, लोकांवरती नाही. तर लोक फक्त म्हणजे बोलण्याचं काम करतात. आपला निर्णय हा आपल्याला घ्यायचा असतो.
लोकांमुळे आपले स्वप्न मागे ठेवू नका, कारण की लोकांना तुमचं स्वप्न मागे राहिलं तर लोकांना फरक पडणार नाही, पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चेंज होऊ शकतो. कारण तुम्हाला आता लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर फोकस करायचं आहे की लोकांवर. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे समजलं असेल की मी काय बोलते, तर लोकांचा जास्त विचार करू नका, स्वतःवरती फोकस करा. स्वतःचं स्वतःच्या लाईफचे डिसिजन स्वतः घ्या आणि रोज काहीतरी छान नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. हे की लोक काय म्हणतील, एक प्रश्न आहे की लोक काय म्हणतील, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. खरं तर लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय हा, कारण की तुमचं स्वप्न महत्त्वाचं आहे आणि तुमच्या निर्णयाचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर होणार आहे. कारण की दुःख याचं म्हणजे पुढं गेल्यानंतर काही वर्षानंतर दुःख याचं होतं की लोक काय म्हणतील या विचाराने मी निर्णय घेतला नाही, पण मी त्या गोष्टीमुळे माझं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. तर आपल्याला दुःख हे शेवटी आपल्यालाच होणार आहे. तर आता मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एकच सांगते, आजचं जर हा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल, तुम्हाला माझी मतं जर आवडली असतील किंवा हे जर तुम्हाला गोष्टी पटल्या, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा की आजपासून मी लोकांच्या भीतीपेक्षा माझ्या स्वप्नांना जास्त प्रायोरिटी देईन आणि माझे स्वप्न मी पूर्ण करीन. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. थँक्यू, बाय बाय.